खासदार संजय दिना पाटलाचा पत्रकारांना मारहाणीची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटलाचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो संजय पाटील हाय हाय संजय पाटील हाय हाय या संजयचा करायचं काय खाली डोक्यावर पाय या संजयचा करायचं काय खाली डोक्यावर पाय या संजयचा करायचं काय खाली डोक्यावर पाय धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो। गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षामधून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांपैकी एक असलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे। खासदार संजय दिना पाटील यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद भिवंडी आणि आसपासच्या परिसरात उमटले आहेत। पत्रकारांवर व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करत राज्यभरातील पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। पत्रकारांनी काळ्या फिती लावून भिवंडी महापालिकेच्या समोर निषेध व्यक्त करण्यात आला। भिवंडी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त डॉक्टर पवन बनसोड यांना निवेदन सादर करण्यात आले। खासदार संजय दिना पाटील यांनी मागील 2 दिवसांपासून वक्तव्य पाहता त्यांची सत्तेमध्ये गेल्यानंतर आलेली दहशत वाढलेली आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी आज एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, हा स्वीकार केलेली आहे आणि हा खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीवर पत्रकारितेवर केलेला हल्ला आहे आणि म्हणूनच आम्ही समस्त भिवंडीतील पत्रकारांच्या वतीनं खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। हाय 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 संजय पाटील हाय 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 संजय पाटील हाय। आपली सर्व कारनामे लपवण्याकामी खासदारांनी जे काय पलायन केलं आणि पलायन केल्यानंतर आपलं पलायन पत्रकारांनी दाखवू नये आणि म्हणून त्या पत्रकारांना त्यांनी जे काही जीवघेणी धमकी दिलेल्या आहेत, जी शिवीगाळ केलेली आहे, त्याचा भिवंडीतील सर्व पत्रकारांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो। आणि मला तर असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्वच पत्रकारांनी या अशा नालायक खासदारांच्या बातम्या लावणं बंद करणं गरजेचं आहे, तरच आपला खरा तो निषेध ठरेल। उद्या कोणीही उठावानं पत्रकारांना धमकी द्यावी हा यांच्या बापाचा कायदा हे समजून त्यांच्या मर्जीने वागत आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सर्व भिवंडीतील पत्रकारांच्या वतीनं खासदार संजय पाटील यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। तो उभे रहा सगळ्यांनी आपला। भांडुप लोकसभा के सांसद संजय दिना पाटिल ने जिस तरह से अपना वक्तव्य मीडिया के सामने पेश किया, पत्रकारों को जिस तरह से उन्होंने बेइज्जती से बात की, एकदम निंदनीय है। और मुझे तो ऐसा लगता है कि ये फड़चूस खासदार है। उनको पता नहीं कि जितने भी पत्रकार है वो एक कारतूस है और कारतूस की तरह वो काम करते हैं और जिस तरह से वो अपना काम करते हैं उनको कहीं ना कहीं वो डिमोलेशन या कहीं कहीं दबाने की कोशिश सत्ता के जरिए करने की कोशिश कर रहे हैं और ये बहुत निंदनीय है। इसके लिए हम उनका विरोध करते हैं। गुना दाखिल होना चाहिए। हम देवेंद्र फडणवीस जी से मांग करते हैं कि तत्काल जो है इसको जो है ध्यान में लेते हुए, क्योंकि विधानसभा का सेशन चल रहा है और इस मामले पे जो विधानसभा में जो कानून बना था उस कानून की अमलबजावनी होनी चाहिए और हम संजय दिना पाटिल का पुरजोर निषेध करते हैं।